तर मित्रांनो, मी आता निघालो आहे पुण्याला दुबईमधून माझ्या 1 वर्षाच्या कालावधीनंतर माझ्या सुट्टीसाठी वेकेशनला. वाट बघून मेट्रोने प्रवास माझा सुरू झाला टर्मिनल 1 साठी. दुबईमधनं प्रवास करणं मेट्रोतनं अतिशय सुखकर आहे. गर्दीत कुठेही थांबायला लागत नाही, पैसेही कमी लागतात आणि वेळेत आपण पोहोचू शकतो. आणि मी टर्मिनल 1 ला पोहोचलो. आल्यानंतर तिथे जाऊन मी माझं इंडिगोची फ्लाईट किती नंबरला आहे ते बघितलं आणि 3 नंबरमध्ये आतमध्ये गेल्यानंतर बरीच मोठी लाईन होती जी लगेज जमा करायचं होतं. माझं लगेज मी शेवटी जमा केलं माझा नंबर आल्यानंतर आणि मग मी पुढे निघालो चेक इन आणि इमिग्रेशनसाठी. तर माझं इमिग्रेशनला जायची वेळ आलेली आहे आणि इथनं तिथे गेल्यानंतर सुद्धा तिथे पण बरीच मोठी लाईन होती, पण इथे खूप लवकर प्रोसेस सगळी पूर्ण होते कारण का सगळं काही फास्ट आहे. त्याच्यानंतर माझं चेक इन झालं आणि मग मी पुढे निघालो मेट्रो. आता इथे सुद्धा एक इंटरनल मेट्रो आहे जी चेक इन झाल्यानंतर तुम्हाला फ्लाईटच्या गेटपर्यंत पोहोचतं करते. अतिशय मस्त सुविधा केलेली आहे दुबईने. तिथून पुढे माझा प्रवास चालू झाला आणि मी येऊन पोहोचलो दुबई ड्युटी फ्री मध्ये. तसं ड्युटी फ्री मधनं काही मी खरेदी नाही केलं. थोड्या वेळ वाट बघितली कारण का फ्लाईटला अजून अवकाश होता. मी एक चहा घेऊन माझ्या मी फ्लाईटमध्ये येऊन बसलो आणि माझा प्रवास सुरू झाला पुण्यासाठी. 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर एक मस्त मूवी बघून झाला आणि त्यामध्ये आणि मग मी पुण्याला येऊन पोहोचलो. अतिशय सुरेख दिसत होतं वरनं. मला घ्यायला माझा मुलगा आलेला होता